मी पोलीस यंत्रणेपेक्षा गुप्तचर यंत्रणेसारखा खूप आत घुसत असतो. हा हे टेम्पो कोण, हे सटाण्याचा कोण, तिकडं काय करतो, साल्ल्याचे किल्ल्या करतो काय. मी तो यासारखा भेकड नाही म्हणून सांगत नाही. मी नुसतं टपकशी म्हणलो. मराठवाड्यात शब्द आहे लय टेन्शन घेऊन नको टपकशी म्हणतो काय खाली त्याने उलट झालं मला टपकी म्हणतो. तो यासारखा भेकड नाही मी. साल्ल्याला कोण असतो, तो कोणाचा कार्यकर्ता होता हे सगळं मला माहिती आहे. माझ्या समाजाला आम्ही सांगितलं नाही आणि पोलीस यंत्रणेला नाही. पण पत्रकारांनी त्याविषयी प्रश्न विचारला. साल्ल्याच्या किल्ल्यावर टेम्पो कसा काय घुसला तर गृहमंत्र्यांनी सांगितलं आम्ही सखोल चौकशी करतो. त्याच्या मागे कोण आहे, गृहमंत्र्यांनी मला फोनीचे रूम केला तर मी सांगू शकतो. कारण माझ्या समाजाला सांगितलं माझा समाज दम नाही राहायचा. मला दुःख सहन करायचं माझ्या समाजासाठी. मला माझ्या वेदना आणि यातना मला माझ्या सहन करायच्या. मला समाजापुढे नाही मांडायचं. मला समाजापुढे बळच असायचे. माझ्या वेदना मला समाजापुढे नाही दाखवायच्या. तुझ्यासारखा नाही मी. तुझ्या ओबीसी समाजाला चावून खाऊन मोठा होणारा मी नाही. तू काय माझ्या गोधडीत काय मोबाईल करतो बघतो. तू माझ्या गोधडीत बघायला आला तर तुला चक्करच बसलं. तुला येडच लागला तिकडे येडायचं तुला औषधात लागला तुला. तो बघायला गोधड्यात घुसायचं बंद कर आणि त्यात माया तो घुसच नको. माझी गोधडी काय करे. सगळ्या सोयऱ्यांची व्याख्या आपण सरकारला दिलेली. त्यामुळं आपल्याला अंमलबजावणी पाहिजे. आपली दुसरी मागणी ही पहिली, आपली दुसरी पहिली मान्य आहे तुम्हाला सगळ्याला. आज ठराव घेत आणि आंदोलनाचा निर्णय तुम्ही म्हण नका आंदोलनाचा का वशी घेतोय. तुमच्या आधी मलाच गडबड जाईल. कारण मला बी काही सहन करण्याची काही मर्यादा आहे, काही क्षमता आहे. आता तुम्हाला ऊन लागलं लागून दे, कमी होऊ नका. दुसरी मागणी अंतरवालीसह. अगोदर पहिली मागणी सांगतो. महाराष्ट्रातल्या मराठा समाजाचा ओबीसी समावेश करायचा. त्यासाठी कुणबीच्या नोंदी सगळ्या शोधायच्या, त्यांच्या परिवाराला द्यायच्या आणि सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी करायची. याला जोडून प्लस नसता महाराष्ट्रातला मराठा आणि कुणबी एकच आहे. एका ओळीचा अध्यादेश काढायचा. दोन्हीपैकी एक कोणचं कर मान्य का भाऊ. दोन्हीपैकी कोणचं एक कर. सगळ्या सोयऱ्याचं कर हे कर ना. काय तुला काय काम कर आणायचे का. दोन्ही कर. सगळ्या सोयऱ्यांची बी व्याख्या अंमलबजावणी करा आणि सरसकट मराठा कुणबी एकच करा. घेऊन द्या सगळ्याला. मग चाललं येईल दिवशी एवढ्या तरी त्याच्या गावातल्या कार्याचा भाव वाढा. दुसरी मागणी अंतरवालीसह महाराष्ट्रातल्या सर्व केसेस सरसकट विनाट मागे घ्यायची. खूप जणांच्या घातल्या त्या ही मागणी 6 महिन्यापासून मोठा बदलल्या काय. तेव्हा म्हणतोय हनुमान शिकवले ते एवढेच. तेव्हा रोज मागण्या वाढतात. तू आधी हातच राह ना. आमच्या मागण्या काय तू मग हिंदी पाठ करून बेजार झालाय. तुला कळा माझ्या मागणीचं धोरण कळायचं. ते माझ्या बैल बघण्या आधी म्हणतो तो त्याच्या कार्यकर्त्याला हिंदी में क्या बोला दाखव. तो मला माहित होत. तुला वाटतं काय आमचं माहित होतं तुला. तो तू काय काय करतो मला सगळं माहिती. तो बेल कमून दाबून धरली हाऊस मध्ये हे बी मला माहिती. तुला कुणीच बोलून देणार नव्हतं म्हणून तो ते बेल हाऊसची दाबून धरली होती. आणि हाऊस मध्ये ओबीसीचा एखादा प्रश्न मांडायचा नाही. खरं आहे का नाही. नेता आहे ना मांडली काय ते मला टपकीर म्हणतो त्याला अर्थ का किती किती सांगा. ओबीसी एवढं मोठा अधिवेशन चान्स आलाय कोण मारून टाकायचा एखादा ओबीसी प्रश्न तेव्हा नाही मांडला. मला मारेल मला टपकीर म्हणतो. तुला काय अनुभव काय राहिला तुला. तुला मारायला त्याला आणि मग काय बोलतोय तुला मारायला. तू असाच टपकणार आहेस. तिसरी मागणी हैदराबादचं गॅजेट हे आपण 6 महिन्यापासून घ्या म्हणतो. त्या ते गॅजेट घ्यायचं. साधी प्रक्रिया त्यासाठी. शिंदे समितीनं नुसतं हैदराबादचं गॅजेट शिकवायचं. साधी प्रक्रिया. सचिव सुद्धा शिकवू शकतो.
आदरांच्या चालू का? आवाज नाही येत आता झाली ना ही विले मदत करतात आपल्याला उली दिली आपण सन्मान करायला पाहिजे दुसऱ्याचा ऐकून नाही जमायचं आपल्याला आता शेतूर ओळखावं लागेल खरा शेतूर कोण आपलं कवा येण्यात आपल्याला कोणी विचारता जातात आणि तिथे चुकून आपल्या मग आपल्याला नाही बघितलं आपण असे नमुने मारायची हैदराबादचं गॅजेट तात्काळ समितीला घेता येते समितीला ते घ्यायला पाहिजे नाही घेतलं आणखीन पण 1881च्या जनगणनेत सुद्धा मराठा आणि कुणबी एकच ती सुद्धा घ्या ध्यानात राहू दे तुम्हाला बोलायचं उद्या खाली बसा वर बसा नका टाइम बरोबर यावं मग असं बेदिरी चालली आपल्याला पटापटा हे ऐकून तुम्हालाही माहित पाहिजे आरक्षण अभ्यासाची गरजच नाही पडली पाहिजे आता त्याला काय म्हणते ते असं म्हणायचं नाही त्याला माहिती मला पाहिजे तुला काय माहिती सांगू आपण शिकून घ्यायचं काय काय पाहिजे उद्या माझी बोलती बंद पडली समजा उपोषणात कोणी सांगायचं सरकारला तुम्ही सांगायचं हे पाहिजे म्हणून देतो म्हणजे आपण शिकून घ्या घराघरातले मराठी आपल्याला लागतंय ते आपण कसं आणायचं शेतात आपण शिकायचं पेरणारा बघायला जायचं ते 2 दिवस नाही आल्यावर पडत पडत राहणार आपलं आपण पेरायला शिकायचं आपण आपलंच करायचं सगळं लोकांच्या जीवावर बजावला आता 1931 सुद्धा जनगणना आहे तिच्यात सुद्धा मराठ्यांचा उल्लेख आहे तीही घेण्यात यावी बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट सुद्धा घ्या अडचण नाही का घ्यायला पूर्वी ते शासक होते आता तुम्ही शासक घ्यायला अडचण काय तुम्हाला उदाहरणार्थ आपले वडील पूर्वी शेती करायची ते थकल्यावर आपण शेतीचा कारभार आता घ्यायला काय अडचण आहे का त्यांनीच करावं तरी मग पहिला शासक केव्हा होता त्याच्या काळात त्यांनी सगळं लिहून ठेवलंय आता शासक तुम्ही तुम्हाला स्वीकारायला हरकत काय एकदम साधी आणि सरळ प्रक्रिया आहे याला कशाची कॅबिनेटची गरज नाही कशाची नाही कशाची समितीचा एक साधा सदस्य सुद्धा हे स्वीकारू शकतो सातारा संस्थांचं सुद्धा गॅजेट काय हरकत आहे तुम्हाला स्वीकारायला याचा अर्थ ते पहिले राजे नव्हते का